सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानेटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। नृत्य ही अतिशय आनंदाची आणि एक नैसर्गिक अभिव्यक्ती आहे। याचं कारण सांगते, लहान मुलं सुद्धा जेव्हा बोलता येत नाही ना, तेव्हा आपल्याला भूक लागल्याचा हातपाय झाडूनच सांगतात। हे त्यांचं लढीवाळ नृत्यच म्हणायला हरकत नाही। प्रत्येक सखीला हे आठवत असेल की ती जेव्हा शाळेत होती तेव्हा शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये नृत्य करायला तिला फार आवडायचं। जेव्हा आपण कॉलेजमध्ये जातो तेव्हा कॉलेजमध्ये सुद्धा डीजे मध्ये नृत्य करणं हे सुद्धा प्रत्येकाला युवक युवतीचा आवडता छंद म्हणायला हरकत नाही। अगदी खरं सांगायचं म्हणजे आनंद झाल्यावर आपला आनंद आपल्याला नृत्यातून व्यक्त करायला अतिशय आवडतं। मग नृत्य येत असू दे किंवा नसू देत। खरं सांगायचं तर काही जण नृत्य ही जी कला आहे ती आपला छंद म्हणून जोपासताना दिसतात, पण काही सखी मात्र यात करिअर करावं का या विचाराधीन असतात। त्यांच्यासाठीच आजचा सखी सह्याद्रीचा विषय आहे। पाहूया आजचा विषय काय आहे तो। आज आपण बोलणार आहोत नृत्यातील करिअर संधी तसंच नृत्य आणि आरोग्य या विषयावर। आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या बरोबर आहे नृत्यांगना आणि कथ्थक गुरु सौ मानसी सचिन अत्रे। नमस्कार। कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते। आणि मी मगाशी म्हटलं तसं खरंच नृत्य करायला कोणाला नाही आवडत, पण ह्या नृत्यालाच करिअर बनवता येईल का किंवा त्या दृष्टिकोनातून कसा विचार करता येईल हेच आजच्या भागातून आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम कार्यक्रमात मी आपल्या तज्ञांची ओळख करून देते। आज आपल्या बरोबर आहेत नृत्यांगना आणि कथ्थक गुरु मानसी अत्रे। यांच्याविषयी अधिक सांगायचं म्हणजे इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड अचीवर अशा त्या आहेत। वयाच्या 5व्या वर्षापासून अनुक्रमे आदरणीय गुरु, नृत्य विशारद किशोरी शेट्टे, नृत्य अलंकार चारुशीला गोरे, नृत्य अलंकार ज्योती शिधये, त्याचबरोबर कथ्थक क्वीन डॉक्टर जयंतीमाला मिश्र यांच्याकडे त्या नृत्याचे शिक्षण घेत आहेत। अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळातून नृत्य विशारद, भारतीय विद्यापीठ पुणे येथून कथ्थकमध्ये ॲडव्हान्स डिप्लोमा, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून कथ्थकमध्ये BA, कुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटीच्या भरता कॉलेजमधून त्यांनी BA MA हे केलेलं आहे। प्रयाग संगीत समिती अलाहाबाद येथून नृत्य प्रभाकर, बेस्ट परफॉर्मर अवॉर्ड, त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरीय कलारत्न पुरस्कार, आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार अशा असंख्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले। कला नृत्य कला मंदिर ही गेली 25 वर्ष स्वतःची नृत्य संस्था त्या चालवत आहेत। अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी नृत्यातलं प्रशिक्षण सुद्धा या शाखांमार्फत दिलेलं आहे। जवळजवळ 9 शाखांमध्ये त्या स्वतः नृत्य शिकवतात। आणखीन विशेष म्हणजे त्या स्वतः ठुमरी रचनाकार सुद्धा आहेत। ज्येष्ठ संगीतकार आदरणीय अशोकजी पत्की यांनी त्यांच्या ठुमरींना संगीतबद्ध केलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर नुकताच त्यांनी पायल की झंकार या नावानं प्रोजेक्ट सुद्धा पूर्ण केलेला आहे। आज नृत्यातल्या करिअर संधी नेमक्या कोणत्या कोणत्या आहेत, नृत्य आणि आरोग्य हे किती महत्त्वाचं आहे, या सगळ्याविषयी आपल्याला कार्यक्रमामध्ये त्या मार्गदर्शन करणार आहेत। आता वेळ न घालवता आपण कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करणार आहोत। पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते। आणि सगळ्यात आधी मनात प्रश्न माझा हा आहे की नृत्य ही आपल्या 64 कलांपैकी एक अतिशय महत्त्वाची कला आहे असं आपण मानतो। अगदी देवदानवांमध्ये सुद्धा पूर्वी नृत्याच्या माध्यमातून अनेक त्यांनी रूपधारण करून राक्षसांचा पराभव केल्याच्या अनेक कथा, पौराणिक कथा आपल्याला ऐकायला मिळतात। तर माझ्या मनात हा नेमका प्रश्न आहे की भारतामध्ये साधारण नृत्याचे प्रकार आपण बघायला गेलो तर ते किती आहेत, कोणते आहेत, याविषयी अधिक काय सांगता येईल, काय सांगाल? भारतामध्ये अनेक नृत्य प्रकार आहेत। शास्त्रीय नृत्य प्रकार 8 आहेत आणि लोकनृत्य जी आहेत ती 100-200हून अधिक आहेत असं मी म्हणेन, कारण प्रत्येक प्रदेशातली 8-10 लोकनृत्य ही आहेतच। मुळात लोकनृत्य म्हणजे की लोकांच्या आनंदासाठी। पूर्वी जेव्हा मनोरंजनाचं काही साधन नव्हतं किंवा माणसं थकून भागून यायची शेतीविषयक कामं करून वगैरे, त्यावेळेला एकत्र येऊन समूहाने केलं जाणारं ते नृत्य असायचं, लोकनृत्य, जे स्वतःच्या मनोरंजनासाठी आणि कुठेतरी तो जो थकवा आहे तो दूर करण्यासाठी अशी म्हणून ती त्या लोकनृत्याची सुरुवात झालेली होती। आणि अशी अनेक लोकनृत्य आहेत। तारपा नृत्य, राजस्थानचं घुमर, गुजरातचा गरबा, अशी अनेक नृत्य आहेत। डांगी नृत्य, त्यानंतर कोल नृत्य म्हणून एक आहे, गोपिया म्हणून आहे, अशी खूप सारी लोकनृत्य आहेत प्रचलित।
क्या बात आहे. मला वाटतं खरंच आता तुम्ही म्हणालात ते अगदी खरं आहे की थकून बघून आल्यानंतर कुठेतरी आपल्या स्वतःचंही मनोरंजन व्हावं आणि त्या निमित्तानं आपण दुसऱ्यालाही थोडासा विरंगुळा द्यावा, या कुठेतरी विचाराने आपल्याकडे लोकनृत्य परंपरेचा जन्म झाला आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या समाजाने समूहाने एकत्र येऊन ही कला सादर करण्याचा प्रयत्न केला. इथे आपल्याला लक्षात येतं की एकत्र येणं, समूहाने ती कला सादर करणं हे नृत्यामध्ये भयंकर महत्त्वाचं असतं. आता मला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे की जेव्हा आपण शास्त्रीय नृत्याचा विचार करतो, विशेषतः की जे आपण करिअरच्या दृष्टिकोनातून शिकायचा प्रयत्न करत असतो किंवा त्याच्या काही विशिष्ट पद्धती आहेत, त्याची एक साधना आहे, तर या शास्त्रीय नृत्याचे साधारण कुठे कुठे आणि किती किती प्रकार पडतात याविषयी काय सांगता येईल? शास्त्रीय नृत्य प्रकार 8 आहेत. मी जे शिकले ते कथक. कथक म्हणजे कथन करे सो कथक कहावे. एखादी कथा सांगता सांगता त्यावर नृत्य सादर करायचं म्हणजे कथ्थक होय. हे कथ्थक उत्तर प्रदेशातलं आहे. भरतनाट्यम दक्षिण भारत तामिळनाडूमधलं आहे. कथकली मोहिनी अट्टम हे केरळमधलं आहे. त्यानंतर कुचिपुडी आंध्र प्रदेशमधलं आहे. मणिपुरी मणिपूरमधलं आहे. ओडिसी ओरिसामधलं आहे आणि सत्रिया आसाममधलं आहे. मला वाटतं स्क्रीनवर आपल्याला हे नृत्यांचे प्रकार आता दिसले आणि हे सगळे शास्त्रीय नृत्याचे प्रकार आहेत. तर याच्यातले कुठले प्रकार आम्हाला चित्रात दिसत आहेत त्याविषयी सांगाल का पुन्हा एकदा, की कुठल्या प्रकारचं कुठलं नृत्य आहे? जे पहिलं चित्र दिसतंय ते कसलं आहे? कथ्थक जे आहे ते उत्तर प्रदेशातलं आहे म्हटलं तसं. भरतनाट्यम दक्षिण भारतातलं आहे. ओके. तिसरा प्रकार एक वेगळा प्रकार आम्हाला दिसतोय, तो साधारणपणे कथकली केरळमधला आहे. कुचिपुडी आंध्र प्रदेशमधला आहे. त्यानंतर मोहिनी अट्टम केरळमधला आहे. सत्रिया आसाममधला आहे. त्यानंतर मणिपुरी मणिपूरचं आहे आणि ओडिसी ओरिसाचं आहे. याच्यात जरा मोहिनी अट्टम हे एक नाव आपल्याला थोडंसं वेगळं वाटतं, तर याची काही गोष्ट आहे का, याविषयी काय सांगता येईल? गोष्ट म्हणजे थोडक्यात अगदी सांगते की मोहिनी अट्टम या नावाचा अर्थ सांगते थोडक्यात. मोहिनी म्हणजे भुरळ घालणारं, जे मोहिनी रूप विष्णूने धारण केलं होतं. तर ती मोहिनी रूप नर्तकाचं म्हणजे मोहिनी, आणि अट्टम म्हणजे की अंग, खूप सुबक अंग, म्हणून त्या नृत्य प्रकाराला मोहिनी अट्टम असं नाव आहे. भुरळ घालणारं ते एक सुबक चित्र. खरं सांगायचं तर आम्ही जेवढी जेवढी चित्र बघितली सगळीच भुरळ घालणाऱ्याच नृत्य प्रकारातली आहेत असं म्हणायला हरकत नाही. आपण बघितलं की भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांचं विशेष किंवा स्पेशालिटी म्हणता येईल हे असे काही शास्त्रीय नृत्याचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. आणि मग मनात प्रश्न येतो की खरंच एखाद्या सखीला विचार करायचा असेल करिअर म्हणून आपण या नृत्याकडे कसं बघावं, तर ह्या दृष्टिकोनातून अशा काही संस्था आहेत का, विद्यापीठं आहेत का की जी आपल्याला नृत्यामध्ये पारंगत करतील आणि आपले करिअर करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करू शकतील? तर याविषयी काय अधिक सांगता येईल? सर्वप्रथम नाव घेईन ते आपल्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचं, जे अतिशय जुनं आहे. खूप प्रमाणात त्याची चर्चा आहे आणि तिथून मुली कथक असो किंवा कुठलाही शास्त्रीय नृत्य प्रकार असो त्यामध्ये विशारद म्हणजे की 7 परीक्षा, अलंकार म्हणजे की त्यातल्या अजून 2 परीक्षा, आणि त्यानंतर आता त्याच्यामध्ये संगीताचार्य आहे म्हणजे की डॉक्टरेट, ती घेऊ शकतात. आणि तसंच UGC अप्रुव्हल बाकीही संस्था आहेत, विद्यापीठं आहेत, जसं की पुणे महाविद्यालय आहे, भारती विद्यापीठ आहे, त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आहे. मी मगाशी म्हटलं तसं मी जिथून MA केलं आहे ते कवी कुलगुरू कालिदास महाविद्यालय, ज्याचं भरता कॉलेज दादरमध्ये आहे, ते आहे. त्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठ आहे. अशी अनेक विद्यापीठं आहेत. तुम्ही जर का गुगलवर सर्च केलं तर आता अनेक विद्यापीठं शास्त्रीय नृत्य शिकण्याकरता उपलब्ध आहेत. नालंदा आहे. म्हणजे खूप प्रसिद्ध नावं आहेत जी तुम्हाला सहज गुगलवरती अवेलेबल होऊ शकतात आणि तिथून तुम्ही ॲडमिशन प्रोसेस जाणून घेऊ शकता. खरंय. मला वाटतं आता हे खरं तर सोपं झालंय असं म्हणायला हरकत नाही आणि हा विषय इतका मोठा झालेला आहे की याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे करिअर करता येऊ शकतं. आता मला याच्याकडे यायचं आहे की कथक आपण त्याच्यामध्ये पारंगत आहात, तर कथक नृत्याविषयी आणखीन आम्हाला काय अधिकची माहिती देता येईल की साधारण कथक म्हटल्यानंतर त्याचा अर्थ काय होतो, त्याच्या साधारण परीक्षा किती असतात, त्याचं स्वरूप काय आहे? एक मनात प्रश्न येतो की ते बऱ्याच पालकांच्या मनात हा प्रश्न असतो की आमच्या मुलीला नाच शिकायचा आहे पण किती वर्ष लागतील? तर आपण याच्यात अनेक वर्ष आहात, काय सांगाल याविषयी अधिक?
मगाशी म्हटलं तसं की कथ्थक म्हणजे कथन करे सो कथक कहावे. एखादी कथा सांगता सांगता त्यावर नृत्य सादर करणे म्हणजे कथ्थक होय. हे साधारण आम्ही जेव्हा शिकायला सुरुवात केली तर मी स्वतः वयाच्या 5व्या वर्षी शिकायला सुरुवात केली. पण जेव्हा त्याच्या तुम्ही परीक्षा देता तर पहिली परीक्षा जी आहे त्यासाठी तुमची वयोमर्यादा आहे 7 वर्ष. ही वयोमर्यादा का आहे तर तुम्ही जे शिकताय ते तुम्हाला आत्मसात करता आलं पाहिजे. तुमचा गुरु जे काही तुम्हाला शिकवतोय ते समजलं पाहिजे. तुम्हाला परीक्षा घेतल्यानंतर त्या परीक्षांमध्ये उत्तरं देता आली पाहिजेत. मौखिक परीक्षा आपण जी म्हणतो ओरल, त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तरं देता आली पाहिजेत. यासाठी वयोमर्यादा आहे. मग त्यामध्ये पहिली, दुसरी, तिसरी म्हणजे प्रारंभिक, प्रवेशिका प्रथम, प्रवेशिका पूर्ण, मध्यमा प्रथम, मध्यमा पूर्ण, त्यानंतर विशारद प्रथम आणि विशारद पूर्ण अशा एकूण 7 परीक्षा असतात. मग विशारद ही पदवी प्राप्त होते. प्रत्येक परीक्षेला वयोमर्यादा आहे. याचं कारणही सांगते. पूर्वी असं व्हायचं की लवकर परीक्षा देऊन व्हायच्या, पण आता तसं नाही आहे. मुद्दाम वयोमर्यादा याकरता ठेवली आहे की विशारदच्या जेव्हा तुम्ही परीक्षा देता त्यावेळेला अष्टनायिका हा एक भाग असतो त्यामध्ये. तर अष्टनायिका म्हणजे काय तर मुळात किंवा कुठल्या ज्या अष्टनायिका आहेत, अभिसारिका असेल किंवा प्रोषितपतिका असेल, म्हणजे की अभिसारिका म्हणजे काय, जी आपल्या प्रियकराला चोरी छिपे चोरून चोरून भेटायला जाणारी. प्रोषितपतिका म्हणजे काय, जो कामानिमित्त पती परदेशात आहे किंवा कुठे व्यग्र आहे तर त्याच्या आठवणीत व्याकुळ असलेली. बरोबर. तर हे काय आहे हे मुलींना कळावं किंवा शिकणाऱ्या मुलांना कळावं म्हणून ही वयोमर्यादा ठेवलेली आहे. नाही तर काय होतं की गुरूंनी शिकवलंय की जसंच्या तसं मुली ते सादर करतात. त्यांना त्याच्या मागचा आशय नाही कळत, तो त्या त्या वयात कळतो. बरोबर. वयात येताना मुलींना कळतं की अभिसारिका नायिका म्हणजे काय, लपून छपून भेटायला जायचं म्हणजे काय. मग त्या खरोखर अगदी तसंच त्या कथेला किंवा त्या काव्याला अनुसरून मग ते सादरीकरण होतं. म्हणून ही वयोमर्यादा आहे. क्या बात आहे. मला वाटतं किती बारीक सारीक गोष्टींचं भान याच्यात ठेवलंय. आपल्याला कळतं की ज्या वेळेला आपण नृत्याची परीक्षा देतोय त्यावेळेला बऱ्याच पालकांच्या मनात ही शंका असते की माझी मुलगी नृत्य तर उत्तम करतेय पण तिला परीक्षा देता येत नाही. तर त्याच्या मागचं कारण आपल्याला मॅडमनी खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं. आणि असंच करिअर आपण कशात करू शकतो या संदर्भातही त्यांनी मगाशी आपल्याला अनेक विद्यापीठांची नावं सांगितली जे स्क्रीनवर आपल्याला दिसत आहेत. आपल्याला जर याची नोंद ठेवायची असेल तर जरूर आपण याचा स्क्रीनशॉट मारून ठेवू शकता आपल्याकडे किंवा नोंदवून घेऊ शकता. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ, भारती विद्यापीठ पुणे, पुणे युनिव्हर्सिटी अशा असंख्य ठिकाणी आपण नृत्यामध्ये उत्तम प्रकारे करिअर करू शकतो, पदवी संपादन करू शकतो आणि शास्त्रोक्त शिक्षण याचा आपण घेऊ शकतो असं मॅडमनी आपल्याला सांगितलं. मला वाटतं आपण मॅडम गंधर्व महाविद्यालयाचाच उल्लेख केला होता आणि मला विचारायचं होतं की कथक तर त्याची काय वेगळी खासियत आहे आणि ते शिकताना आपण कशा पद्धतीने शिक्षण घेत असतो तर त्याविषयी काय सांगाल. आणि अजून एक मनात प्रश्न आहे की बरेच वेळा आपण अरेंगेत्रम वगैरे शब्द ऐकतो किंवा तर नृत्याच्या विशारद नंतर सादर केलं जातं. तो हा प्रकार काय आहे जसं तुम्ही मला मगाशी सांगितलं, काय सांगाल. अरंगेत्रम हा भरतनाट्यमचा प्रकार आहे. बरं. जसं आम्ही विशारद नंतर आमचं नृत्य प्रस्तुतीकरण होतं तसं अरंगेत्रमचं खास तो नर्तक त्याने भरतनाट्यममध्ये त्याने पदवी प्राप्त केल्यानंतर अरंगेत्रम अरेंज केलं जातं. त्यासाठी हॉल घेतला जातो, सगळ्या गुरूंना आमंत्रित केलं जातं. तसंच कथकमध्ये सुद्धा नृत्यांजली असते. विशारद झाल्यानंतर तो नर्तक ज्याने विशारद ही पदवी प्राप्त केलेली आहे तो स्वतःची नृत्यांजली सादर करू शकतो. ते 1 तासाचं साधारण सादरीकरण असतं. तिथे मोठमोठ्या गुरूंना आमंत्रित केलं जातं आणि मग ते सादरीकरण केलं जातं. कथकमध्ये कसं असतं की कथकमध्ये एक त्याचा वस्तुक्रम असतो. म्हणजे जेव्हा कथक शिकायला मुली येतात, मी म्हटलं तसं वयाच्या 7व्या वर्षी मुली येतात. कथकमध्ये BA MA करू शकता तुम्ही. मला वाटतं आणि या सगळ्या आपण युनिव्हर्सिटी बघतोय, नालंदा नृत्य कला महाविद्यालय, DY पाटील पुणे, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी. ओके. तर कथकमध्ये कसं असतं की सुरुवातीला जेव्हा येतात आपल्याकडे शिकायला विद्यार्थी त्यावेळेला त्यांना पहिल्यांदा नमस्कार शिकवतो आम्ही, गुरुब्रह्मा श्लोक शिकवतो. जो नमस्कार असतो कथकचा तो आल्यानंतर आणि क्लासमधनं निघताना करायचा असतो. त्यानंतर जेव्हा नवीन विद्यार्थी आहे तर त्याला पदसंचलन सुरुवातीला शिकवलं जातं. 16 पाय म्हणजे की तालांचा राजा 3 ताल, त्याच्या मात्रा 16. आणि कुठेही तुम्ही गायन वादन नृत्य काहीही शिका, पहिल्यांदा तुम्हाला 3 ताल शिकवला जातो आणि त्यामुळे 3 तालाचे 16 पाय सुरुवातीला शिकवतात. त्यामध्ये तुम्ही चांगले मातब्बर झालात
की तुम्हाला हस्तकं शिकवली जातात. हस्तकं अशा करता की तुमची जी लाईन्स आहेत नाचतानाचे, मी जस्ट दाखवते म्हणजे की असं आम्ही उभं राहतो, उभं राहण्याची पद्धत सुद्धा शिकवली जाते की कसं उभं राहावं स्टेजवर आल्यानंतर. अगदी आपण ओंगळवाणं सुद्धा असं उभं राहतो की, तसं नाही, खास नृत्य पेश करताना आपण कसं उभं राहावं. मग त्यामध्ये करत असलेले हस्तक, हे असे बरेच आहेत हस्तक. हे एक मी उदाहरण दाखवलं तर असे हस्तक शिकवतो, त्याचे छोटे छोटे तोडे तयार होतात. मग हे असं स्टेप बाय स्टेप सगळं शिकवलं जातं. परीक्षा जर का मुलींना द्यायच्या आहेत तर त्या परीक्षेच्या सिलेबस वाईज त्यांना शिकवलं जातं. मला वाटतं याच्यावर आपण अधिक बोलूया, पण एक फोन येतोय तो आपण घेऊया. आपल्याला शुभांगी मुळे प्रश्न विचारतायत रत्नागिरीहून. नमस्कार. नमस्कार शुभांगी ताई, प्रश्न विचारा आपला. माझा प्रश्न असा आहे की अनेक शिक्षका किंवा हे असतात ना, त्यांना थायलंड किंवा इकडे जाऊन करायचं आहे. तर मी एकी शिकार आहे म्हणून मी हा फोन केला की माझ्या नातीला सांगितलं की तिथे स्पर्धा आहे आणि तुम्ही जाऊन तिथे कार्यक्रम सादर करा. प्रत्यक्षात गेल्यावरती त्या ठिकाणी कोणीही प्रेक्षक नव्हते, काही नव्हते, आम्ही 8-10 जण होतो. तर हे कितपत बरोबर आहे आणि याची खरंच गरज आहे का? नक्कीच. मला वाटतं खूप चांगला प्रश्न त्यांनी विचारला. अलीकडे असं बऱ्याच ठिकाणी होतं की वेगवेगळ्या स्पर्धा नुसत्या आपल्या देशात होतात असं नाही, परदेशात सुद्धा नृत्याच्या वेगवेगळ्या स्पर्धा होत असतात. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही नावनोंदणी करा आणि तिथे जा. आणि त्यांचा असा प्रश्न होता की तिथे गेल्यानंतर फारसे कोणी प्रेक्षकही नव्हते आणि आमच्या घरचेच आम्ही होतो. तर हे कितपत योग्य आहे आणि मग कुठल्या ठिकाणी नक्की स्पर्धेला पाठवावं आणि कुठे आपण थांबावं, मग याला काही मर्यादा आहेत का, काय सांगाल याविषयी? आता खरं तर ना, हे सगळे प्रकार फसवे असे गुरूंकडून शक्यतोवर होत नाही. त्यांना जी इन्फॉर्मेशन मिळते त्याप्रमाणेच त्या मुलींना सांगत असतात निश्चितपणे. आणि राहिला प्रश्न की तुम्ही पडताळा करा. एखाद्या संस्थेचं जेव्हा ते सांगतात तुम्हाला नाव, तर ही तुमची ड्युटी आहे की तुम्ही तिथे फोन करून बघणं किंवा नेटवर हल्ली गुगल हे फार सहज सोपं झालेलं आहे, कुणालाही ते जमतं. लहान लहान मुलं सुद्धा गुगल करतात. तर तुम्ही गुगलवर जाऊन पडताळणी करा की ज्या युनिव्हर्सिटीचं नाव घेतात किंवा ज्या संस्थेचं नाव घेत आहेत त्याचा पाठपुरावा करा की हे खरं आहे की नाही. आणि प्रेक्षकांचं म्हणाल ना, तर मी सांगेन तुम्हाला की असं नाही होत खूपदा की नाहीच आहेत तिथे प्रेक्षक म्हणून, पण काही कारण असेल, त्याचं पर्टिक्युलर कारण असेल म्हणून तुम्हीच एक 8-10 जण असाल किंवा ती स्पर्धा फक्त येऊन स्पर्धकाने काय आहे तो परफॉर्मन्स द्यायचा आणि बाजूला व्हायचं इतकंच असेल, त्यासाठी प्रेक्षक जमणारही नसतील, असं काही असेल. आणि या सगळ्याची माहिती बऱ्याचदा गुरूंना असतेच असं नाही. त्यांना जी समोरून माहिती मिळालेली असते त्याप्रमाणे ते तुम्हाला सांगत असतात. खरं आहे. मला वाटतं आता आम्ही स्क्रीनवर पण काही फोटो बघतो आहोत की बऱ्याच विद्यार्थिनींना घेऊन आपण स्वतःही अनेक ठिकाणी गेलेला आहात. मला वाटतं तर तुम्ही खूप चांगलं उत्तर दिलं की कुठेतरी आपण एक पडताळणी करणं आवश्यक असतं की जिथे आपण जातोय ती गोष्ट तितकी योग्य आहे का, तिथे ती स्पर्धा नक्की होणार आहे का, आणि मग त्याच्यातून आपल्याला कितपत फायदा होणार आहे. कारण कला ही अशी गोष्ट आहे की जी एका व्यक्तीसमोर सुद्धा सादर करता येते आणि कलाकाराला ती प्रिय असते. फक्त याचा कुठेतरी पडताळा करणं तितकंच आवश्यक आहे. या विषयावर असंच मार्गदर्शन मॅडम करणार आहेत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतोय नृत्यातील करिअर, संधी आणि आरोग्य या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत नृत्यांगना आणि कथक गुरु मानसी अत्रे. ब्रेक पूर्वी आपल्याला नृत्यामधल्या करिअर संधींबाबत मॅडमनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आपण अनेक विद्यापीठांच्या लिंक्स सुद्धा आपल्या फोटोच्या माध्यमातून बघितल्या आणि आपण इथपर्यंत येऊन थांबलो होतो की मला वाटतं त्यांचा एक प्रश्न आला होता की स्पर्धा आणि शिक्षण. तर मला वाटतं शिक्षण ही गोष्ट, कलेचं शिक्षण, याच्यासाठी कुठेतरी थोडासा संयम आवश्यक असतो. मला या निमित्ताने विचारायचं आहे की तुम्हाला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड अचीव्हरचा सन्मान मिळाला. तर या सन्मानापर्यंत पोहोचेपर्यंतचा जो काही प्रवास होता किंवा हा नेमका सन्मान आपल्याला कशासाठी मिळालाय हे या दृष्टिकोनातून मला विचारायचं आहे. कारण नृत्य म्हटल्यानंतर इतका मोठा सन्मान मिळणं आणि मग त्याच्या मागचे कष्ट किंवा काय पद्धतीने याच्यावर काम केलं होतं, काय सांगाल? इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड अचीव्हर हा जो सन्मान मिळाला हा माझ्या जीवनीया या प्रोजेक्टसाठी मिळाला. जीवनीया म्हणजे की जीवन माहिती, वर्तमान आणि दिवंगत अशा सगळ्या ज्येष्ठ गुरूंची माहिती त्यात आहे. 50हून अधिक त्यात गुरु आहेत.
आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती, मानसी अत्रे या यूट्यूब चॅनलवरती मराठी आणि इंग्रजी भाषेत त्याचे 8 भाग आहेत. प्रत्येक घराण्याच्या गुरूंची त्याच्यामध्ये जीवन माहिती आहे की त्यांनी कसा रियाज केला, कसं त्यांनी काम करून ठेवलंय पुढच्या कलाकारांसाठी आणि कसं ते शिकवत होते छान, कसे त्यांनी त्यांचे शिष्य तयार केले, त्यांनी त्यांच्या आयुष्यात पुढे येण्याकरता काय काय केलं. काय व्हायचं की पूर्वी पुस्तकांमधून ही माहिती अवेलेबल असायची, पण प्रत्येकाला ते पुस्तक खरेदी करणं शक्य नसायचं. किंवा आता मी म्हणेन की आता सोयीसुविधा जर उपलब्ध झाल्या आहेत तर का नाही, म्हणून मग माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण या कथक गुरूंच्या जीवन माहितीवरती काहीतरी प्रोजेक्ट करायचा. आणि त्यासाठी मी माझ्या गुरूंना आणि इतर मोठ्या गुरूंना संपर्क साधला. प्रत्येकाकडून मला छान छान माहिती मिळाली प्रत्येकाची आणि त्या निमित्ताने माझा तो प्रोजेक्ट झाला. असं आहे की आजकाल 100% मुलं मोबाईलमध्येच असतात खूप वेळ. तर कुठलं तरी पुस्तक मिळालं नाही म्हणून त्यांचा अभ्यास अडण्यापेक्षा कथकच्या 4थ्या परीक्षेपासून कथक गुरूंची जीवन माहिती लिहायला येते परीक्षेला, तर त्यांना ती सहज यूट्यूब चॅनलवर गेल्यानंतर अवेलेबल व्हायची संधी मिळू शकते. आणि ते ऑडिओ व्हिडिओ प्रोजेक्ट आहे. माझ्याच आवाजात मी त्यांची माहिती सांगितलेली आहे आणि त्याच्याबरोबर ज्या गुरूंची माहिती सांगतोय त्यांचा फोटो आहे. म्हणजे मग ते कसे दिसतात काय हेही मुलांना कळतं. बरोबर. तर असा तो प्रोजेक्ट आहे आणि तो फक्त भारतातला नाही तर पूर्ण जगभरातला पहिला प्रोजेक्ट आहे. क्या बात आहे. त्यामुळे त्याला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने सन्मानित केलेलं आहे. नक्कीच. मला वाटतं याबद्दल मनपूर्वक अभिनंदन करते, कारण ही माहिती वर्षानुवर्ष आपल्यापर्यंत अशीच राहणार आहे. या निमित्तानं हे काम झालंय असं मला वाटतं. आता मला विचारायचं आहे की ज्या वेळेला आपण एखादी कला सादर करायचा प्रयत्न करतो, सादरीकरण करतो, ज्याला आपण परफॉर्मर किंवा परफॉर्मिंग आर्टिस्ट असं म्हणतो, त्यावेळेला नृत्य कलेशी संबंधित हा जो परफॉर्मर आहे किंवा जो परफॉर्मन्स आहे, सादरीकरण आहे, ते करत असताना नेमकं कोणत्या गोष्टींचं भान ठेवणं हे आवश्यक आहे, काय सांगाल? सर्वप्रथम तर मी मगाशी म्हटलं तसं की तुम्हाला उत्तम परफॉर्मर जर व्हायचं आहे तर पहिल्यांदा रियाज महत्त्वाचा आहे. तुम्ही एकदा स्टेजवरती एक उत्तम परफॉर्मर म्हणून उभं राहिल्यानंतर, कथकमध्ये तर अशी प्रथा आहे, कथन कहे सो कथक का हवे, म्हणजे की मध्ये मध्ये माईकवरती तुम्हाला माहिती सांगायची तुमच्या सादरीकरणाची आणि मध्ये मध्ये नाचायचे. तर ते बोलत असताना तुमची दमछाक होता कामा नये. तुम्हाला नाचून झाल्यानंतर अर्धा तास कंटिन्यू नाचलं तरी झटकन 2 वाक्य बोलता आली पाहिजेत माईकवर. इतकं तुम्ही मातब्बर असायला हवं रियाजाने तुमच्या. शिवाय आपलं दिसणं, आपला ड्रेस कोड हा प्रेक्षकांनी बघितल्यानंतर कसा वाटतोय हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. परफॉर्मर म्हणून स्टेजवर जेव्हा उभं राहता तर शीतावरून भाताची परीक्षा, त्याप्रमाणे आम्ही जो वस्तुक्रम लावतो, उठाण, थाट, आमद, तोडे तुकडे, तर ती उठाण करत असताना ती उठाणच इतकी सुंदर असायला हवी की प्रेक्षकांना ताबडतोब कळलं पाहिजे की ह्या नर्तकाची तयारी किती आहे. या पद्धतीचं तुमचं सादरीकरण खूप छान असलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यासाठी रियाज हा एकमेव, मी पुन्हा पुन्हा सांगेन की रियाज ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. काही असू दे, गायन, वादन, नृत्य, तुमचं उत्तम सादरीकरण हे सुंदर रियाज केलेला असेल तरच उत्तम होतं. नक्कीच. मला वाटतं आता तुम्ही म्हणालात तसं की मध्ये मध्ये एक बोल बोलावे लागतात किंवा काय, त्याची एखादी झलक आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. हो, तर आपण सादर करा. चालेल चालेल. मला एक आवडतो बोल प्रकार, तो म्हणून दाखवते एक बंदिश. रूपक आणि धमारमध्ये ती जशीच्या तशी येते. कता दिना गे गे दिन किडतकता तिरकिट तकता तिरकिट डिंगर धा तान धा तक कधा किडतक डिंगर धा तान धा तक कधा किडतक डिंगर धा तान धा तक कधा किडतक डिंगर धा तान धा. कता दिना गे गे दिन किडतकता तिरकिट तकता तिरकिट डिंगर धा तान धा तक कधा किडतक डिंगर धा तान धा तक कधा किडतक डिंगर धा तान धा तक कधा किडतक डिंगर धा तान धा. कता दिना गे गे दिन किडतकता तिरकिट तकता तिरकिट डिंगर धा तान धा तक कधा किडतक डिंगर धा तान धा तक कधा किडतक डिंगर धा तान धा तक कधा किडतक डिंगर धा तान धा. क्या बात आहे. मला वाटतं मला फारसं नृत्यातलं कळत नाही, पण ऐकायला कानाला गोड वाटलं आणि समोर नृत्य कसं सादर होत असेल साधारण याचा अंदाज आला. तर मला हेच म्हणायचंय की ही चक्रधार बंदिश आहे. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, तक कधा किडतक डिंगर धा तान धा तक कधा किडतक डिंगर धा तान धा. तर ह्या अशा बोलांना ते तसं उठावदार आणि सुंदर असं नृत्य हवं, खरं, जे बघून की त्या बोलांनाही न्याय मिळेल. खरं. आणि मला वाटतं हे रियाजानेच केवळ शक्य आहे. कारण मगाशी आपल्याला एक प्रश्न आला होता स्पर्धेचा, तर मला वाटतं कला ही गोष्ट अशी आहे की ती कलेची आपण साधना आहे असं म्हणतो. तर या निमित्ताने पालकांना काय सांगावं असं वाटेल की
नक्की कलेच्या शिक्षणासाठी किती संयम हा आवश्यक आहे विद्यार्थ्याकडे सुद्धा आणि पालकांकडे सुद्धा, काय सांगाल यावर? संयम खूप हवा. म्हणजे पी हळद आणि हो गोरी असं नाही आहे. तुम्ही आज क्लास लावलात, मी सुद्धा आता क्लास घेते, मलाही हा अनुभव येतो. आठवडाभराने साधारण पालक सांगत येतात, अहो ही घरी आम्हाला काहीच करून दाखवत नाही, हिला काही येतंय ना, ही शिकते ना, हिला आवडतंय ना. तर आवडत असतं, तुम्हाला थोडे पेशन्स ठेवायला लागतात. आणि कुणीच मुलं घरी करून दाखवत नाहीत. कारण मला वाटतं एवढ्या लहान लहान मुली आपल्याला दिसत आहेत फोटोमध्ये, त्या घरी कितपत नृत्य करून नाही दाखवत, अजिबात नाही दाखवत. मग मी गुपचूप केव्हा तरी त्यांचा व्हिडिओ, आता कारण तशी फॅसिलिटी आहे म्हणून तो व्हिडिओ करून त्यांना पाठवते. पण खूप संयम ठेवायला हवं. अतिस्पर्धांच्या मागे न लागता आपली आवड जोपासली जाते छान, आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतंय. रोजचं जे धकाधकीचं आयुष्य आहे, पूर्वी जॉब हे धकाधकीचं आयुष्य असायचं, पण आता शिक्षण सुद्धा धकाधकीचंच झालेलं आहे. म्हणजे क्लासचं शेड्यूल म्हणू नका, शाळेचं शेड्यूल म्हणू नका, इतर आणखीन काय कोर्सेस तुम्हाला करायचे तर त्यात तुम्ही व्यग्र असता. मग या सगळ्यातून 1-2 तास आपण स्वतःची आवड जपतोय ह्याचं समाधान पहिल्यांदा बाळगा. आणि ते समाधान ठेवून मग शिका. आणि मग त्यातून जर का एखादी संधी उपलब्ध झाली तर नक्कीच त्याचा फायदा घ्या आणि छान त्या संधीचं काय म्हणायचं त्याला, त्याचा सुवर्ण संधी असं करून टाका की एखाद्या स्पर्धेत छान भाग घ्या, त्यात क्रमांक मिळेल याची अपेक्षा ठेवू नका. बरोबर आहे. प्रथम क्रमांक मिळेल, द्वितीय मिळेल, तृतीय, हे नाही. आपल्या आवडीसाठी म्हणून भाग घ्या. आपली किती तयारी आहे हे पाहण्यासाठी भाग घ्या. आपल्या समाधानासाठी भाग घ्या की मी बाबा त्या स्पर्धेत भाग घेतला, माझी कितपत तयारी आहे, नाही का आला नंबर, बरं ठीक आहे पुढच्या वेळेला येईल. पॉझिटिव्ह राहा आणि कुठली गोष्ट शिकताना पॉझिटिव्ह राहा. खूपदा असं होतं, एखादी 40शीतली बाई येऊन सुद्धा म्हणते की मॅडम मला शिकता येईल का कथक, मी या वयात करू शकते का? तर मी हे आवर्जून सांगेन, माझी सगळ्यात छोटी, मुद्दाम उलटं म्हणते मी, सगळ्यात छोटी स्टुडंट 72 वर्षांची आहे. क्या बात आहे. त्या बँकेतून रिटायर्ड आहेत. आता त्या 4थ्या-5व्या परीक्षेला बसतात, 4थी झाली 5व्या परीक्षेला बसतायत. तर त्यांनी मला असाच प्रश्न विचारला होता की मला हे जमेल का? तर मी सांगितलं हो, का नाही जमणार, उलट त्यांना खूप मदत झाली, त्या दम्याच्या पेशंट आहेत. बरं. त्यांनी गेल्या वर्षी त्या गिरनारला जाऊन आल्या. क्या बात आहे. याचं कारण की कुठलाही नृत्य प्रकार तुम्ही सादर केल्यामुळे तुमच्या श्वसनावरती छान त्याचा परिणाम होतो. तुमचं ते श्वसन घेण्याची प्रक्रिया वगैरे जी आहे, ज्याला कुठे अडथळा येत असेल किंवा काय आजाराने तुम्ही जर का ग्रस्त असाल तर त्या सगळ्यातून बाहेर पडायला होतं, तुम्ही फ्रेश होता. त्यामुळे मुळातच पेशन्स ठेवा, जे काही शिकताय ते खूप छान आवडीने शिका आणि मग त्यात हळूहळू पुढे जा. नक्कीच. म्हटल्याप्रमाणे की एज इज जस्ट नंबर. एज काही वय किंवा ही गोष्ट शिकण्यासाठी आणि विशेषतः कलेसाठी तर अजिबात अडथळा आणणारी नाहीये. आपल्याला कार्यक्रमात फोन येतोय तो आपण घेऊया. शिवानंद वसेदार आपल्याला प्रश्न विचारतायत निपाणीहून. नमस्कार. नमस्कार, बोला. हा नमस्कार मॅडम, शिवानंद वसे बोलतो निपाणीहून. बोला. आणि माझा प्रश्न असा आहे, नृत्य ही कला वेगळीच असते. काय म्हणजे त्याच्या कलेमुळं, म्हणजे आपण नृत्य ज्यावेळी करतो त्याच्यामुळे आपल्या शरीराची पूर्ण बॉडी हालचाल होते, हात पायापासून शरीरावर सगळं हालचाल होतो. मग त्याच्यामुळं आपल्या आरोग्यावर सुद्धा चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकते काय? म्हणजे एखादा व्यायामच म्हणा तुम्ही, नृत्य आणि व्यायाम हे दोन्ही एक असल्यासारखं वाटतंय. मग तुम्ही आमच्या लोकांना काय सांगाल की ह्याच्यामुळं आरोग्य चांगले होईल, तुम्ही काय सांगाल, असा प्रश्न आहे मला. नक्कीच. मला वाटतं आपण खूप छान प्रश्न विचारलात आणि माझ्याही मनात हा प्रश्न होता, तर हा प्रश्न मी मॅडमना विचारणार आहे. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतोय नृत्यातील करिअर संधी आणि आरोग्य या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत नृत्यांगना आणि कथक गुरु मानसी अत्रे. ब्रेकपूर्वी आपल्याला शिवानंद सरांनी एक प्रश्न विचारला होता जो माझ्याही मनात होताच. तर तो प्रश्न असा होता की नृत्य म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये आपली शारीरिक हालचाल होतच असते आणि पूर्ण एनर्जीनी आपण नृत्याचं सादरीकरण करत असतो. तर या दृष्टिकोनातून नृत्य आणि व्यायाम याचा आपल्याला कशा प्रकारे संबंध सांगता येतो? कारण अलीकडे आपण बघतो की झुंबासारखा नृत्य प्रकार सुद्धा भयंकर प्रचलित आहे, अनेक जण हे शिकत असतात. तर या दृष्टिकोनातून आपण काय मार्गदर्शन कराल? मी मगाशी म्हटलं तसं की माझ्या ज्या शिष्या आहेत 72 वर्षांच्या, त्यांना खूप फायदा झाला. जसं की आमचे आदरणीय ज्येष्ठ गुरु नटराज गोपीकृष्ण, त्यांना सुद्धा बालदमा होता
आणि तरीसुद्धा त्यांनी 9 तास 20 मिनिटं सलग नाचण्याचं वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं होतं. वा. तर शरीरावरती निश्चितपणे परिणाम होतो नृत्याचा आणि त्याच्यातून तुमचा व्यायाम होतोच होतो. मघाशी जे माझं जीवनी या प्रोजेक्ट सांगितलं तोही यातलाच एक भाग आहे की तुमची स्मरणशक्ती, तुम्हाला खूपदा वाचून लक्षात ठेवणं कठीण जातं, पण ऐकून पटकन लक्षात ठेवतो आपण आणि म्हणूनच ऐकून जास्त लक्षात राहावं यासाठी ते जीवनी या प्रोजेक्ट करण्याची मूळ संकल्पना होती. मग तसंच तुम्हाला चिंता असेल, नैराश्य असेल, कुठेतरी स्मरणशक्ती कमी आहे असं वाटणं होत असेल तर नृत्य हे त्यावरचं अगदी म्हणजे योग्य उपाय आहे असं मी म्हणेन. की त्यामुळे काय होतं की तुमची स्मरणशक्ती वाढते, हातपाय हलल्यामुळे शरीरातून घाम निघतो, काही स्नायू जर आखडले असतील तर हळूहळू नृत्याला सुरुवात केली तर ते स्नायू मोकळे होतात. शरीर सुडौल ठेवण्यासाठी नृत्य हे मोठं माध्यम आहे. बरोबर. कमनीय बांधा तुमचा सेट करण्यासाठी कुठलंही डाएट करण्यापेक्षा योगा जसा करता तसं तुम्ही नृत्य करू शकता आणि त्यामुळे अगदी केसापासून पायाच्या नखापर्यंत तुमचा व्यवस्थित व्यायाम होऊन, म्हणजे की नृत्यात सुद्धा हस्तमुद्रा वगैरे आहेत, हल्ली मुद्रांचेही काही प्रकार असतात व्यायामाचे, त्याचेही व्हिडिओज अवेलेबल असतात यूट्यूबवरती. त्या मुद्रांमधून ट्रीटमेंट केली जाते शरीरावरती. तर तसं तुम्ही करून नृत्यातून शरीरावरती चांगला त्याचा परिणाम करून घेऊ शकता, ट्रीटमेंट करू शकता शरीराला. बरोबर. मला वाटतं जसं शारीरिक आपल्याला स्वास्थ्यासाठी नृत्याचा फायदा होतो तसं मानसिक सुद्धा होतो. कारण बऱ्याच जणांनी बघितलं की कोविडच्या काळानंतर अनेक लोकांना नैराश्य आलं होतं अनेक कारणांमुळे. तर त्याच्यात कुठेतरी कला ही आपल्याला साथ देत असते, मग ती कुठलीही कला असेल आणि नृत्यही याला अपवाद नाहीये. तर नृत्याचा मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून काय फायदा होतो, आपण काय सांगाल? खूप मानसिक स्वास्थ्यातून तर खूप जास्त फायदा होतो की 1 तास तुम्ही तुमच्या मनाचं काहीतरी करता, आवडीचं करता, तेवढा 1 तास तुमचा जो काही व्याप आहे इतर आयुष्यातला, मग ते कामावरचं टेन्शन असेल, घरातलं टेन्शन असेल, ते पूर्णपणे तुम्ही विसरता आणि तुमच्या कलेला तुम्ही वाहून घेता. त्या 1-2 तासामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचं काम करत असताना वेगवेगळे प्रकार शिकता, त्यात स्वतःला गुंतवून घेता, म्हणजे टोटली तुमचं माइंड हे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट होतं आणि त्यामुळे इतर विचार मनातून जातात आणि त्यामुळे एक रिफ्रेशमेंट मिळते तुम्हाला. तुम्ही फ्रेश होऊन क्लासमधून बाहेर पडता. मग तुम्ही त्यासाठी कुठलाही नृत्य प्रकार शिका, असं जरुरी नाही की कथ्थकच शिका. एवढे 8 शास्त्रीय नृत्य प्रकार आहेत किंवा लोकनृत्याचे सुद्धा आजकाल क्लास अवेलेबल आहेत. झुंबा आहे, योगा आहे, असे अनेक प्रकार आहेत ज्याने मनस्वास्थ्य मिळतं. तिथे इतर गप्पा नसतात, तिथे त्या नृत्य प्रकाराबद्दलच्याच गप्पा असतात आणि काहीतरी वेगळी माहिती मिळते, नेहमीपेक्षा वेगळी माहिती ऐकायला आणि शिकायला मिळते. यामुळे सुद्धा रिफ्रेश व्हायला होतं. नक्कीच. मला वाटतं प्रत्येकाकडे एखादी तरी कला असली पाहिजे, जे आपले फार मोठे आदरणीय सगळे लोक, थोर व्यक्ती सांगतात. ते ह्याच्याचसाठी सांगतात की अशा काळामध्ये ज्यावेळेला आपण नैराश्यात असतो, कुठल्या ताणतणावात असतो, त्यावेळेला हीच आपली कला आपल्याला कायम साथ देत असते. त्यांनी उदाहरण दिलं की 72 वर्षाच्या आजी त्यांच्याकडे नृत्य शिकतायत. मला वाटतं याहून आणखीन वेगळी कुठली गोष्ट नसावी की ही कला आहे आणि ही कला प्रत्येकाला अगदी शेवटापर्यंत साथ देत असते. आता मला या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा की ज्यावेळेला आपण करिअर म्हणतो, नृत्यातलं करिअर, त्यावेळेला एक शब्द आपण कायम ऐकत असतो आणि तो आहे कोरिओग्राफी, नृत्य बसवणं. कारण ज्याप्रमाणे आपल्याकडे डॉक्टर महत्वाचं आहेच, पण त्याचबरोबर नर्स सुद्धा तितकीच महत्वाची भूमिका बजावत असते, तसं डान्समध्ये सुद्धा परफॉर्मर तर महत्वाचा असतोच, पण त्याचबरोबर ते नृत्य कसं सादर करावं, त्याच्यातल्या खुबी काय आहेत, ते सादर करताना काय गोष्टींचं भान ठेवावं, हे सगळं प्रशिक्षण देण्याचं काम कोरिओग्राफर करत असतो. तर कोरिओग्राफर होण्यासाठी नेमकं काय काय आपल्याला अटींची पूर्तता करायला लागते आणि त्याच्यासाठी कशा पद्धतीने पुढे येता येईल, काय सांगाल? कोरिओग्राफर म्हणून काम करताना पुन्हा एकदा पेशन्स, खूप पेशन्स हवेत. कारण तुम्ही जेव्हा कोरिओग्राफरचं काम करता तुम्हाला सगळ्याचं भान ठेवावं लागतं की समोर स्टेजवर परफॉर्म करणाऱ्या नर्तकाला नेमका कॉस्ट्यूम काय द्यायचा, त्याने एखादी स्टेप केल्यानंतर, एखादी मुवमेंट केल्यानंतर प्रेक्षकांना बघताना ती कशी वाटते आहे, ओव्हरऑल पूर्ण स्टेजचा वापर होतोय की नाही. जर एकल नृत्य असेल तर पूर्ण स्टेजचा वापर होतोय की नाही. जर समूह नृत्य आहे तर समजा आत्ता 5 जणं दिली आहेत, भविष्यात 40 जणं देऊन सांगतील की ह्यांच्यासाठी एखादा डान्स बसवून द्या, तर त्या प्रत्येकाला काही ना काही मुवमेंट मिळते की नाही, प्रत्येक जण प्रेक्षकांसमोर एक एकदा किमान येतोय की नाही,
हे सगळं बघावं लागतं. दुसरी गोष्ट कोरिओग्राफी, मी म्हटलं ते पेशन्स काय, तर कोरिओग्राफरच्या डोक्यात अनेक कल्पना असतात. जेव्हा एक नर्तक स्वतः कोरिओग्राफर पण असतो ना, त्याला बरंच सुचत जातं, पण ते प्रत्येकाला जमतंय की नाही हेही बघावं लागतं. खरं. म्हणजे मी आता मगाशी म्हटलं तसं की माझ्या स्टुडंट 72 वर्षाच्या आहेत. मला त्यांच्यासाठी जर का एखाद्या तोड्याची कोरिओग्राफी करायची आहे तर ती त्यांच्या वयाला झेपेल अशी, त्यांना जमेल अशीच मला करायला हवी. कदाचित 3.5-4 वर्षाची किंवा 5 वर्षाची मुलगी माझ्याकडून शिकताना ती स्टेप पटकन शिकेल. तिची ग्रास्पिंग पॉवर अर्थात निराळी आहे, यांची निराळी आहे. तर प्रत्येकाची आकलन शक्ती कशी आहे, प्रत्येकाला ती गोष्ट झेपते की नाही, हे सगळं बघून तुम्हाला कोरिओग्राफी करावी लागते. खरं. म्हणजे फक्त माझ्या मनात उत्तम कल्पना आहे, त्याने इथून उडी मारून तिकडे जायचे, पण ती त्याला जमते की नाही, मग ती कशी त्याने मारली की ती चांगली वाटेल, हे सगळं तुम्हाला बघावं लागतं. कोरिओग्राफर म्हणून खूप जबाबदारीचं काम असतं. आणि ती जबाबदारी पूर्ण करण्या एवढं आपल्यात जर कौशल्य असेल तरच आपण तुम्हाला त्यातले बारकावे पाहिजेत, माहिती. म्हणजे आता आमच्या कथकमध्ये गतभाव हा प्रकार असतो. कथक म्हणजे कथन करेसो कथक कहावे, कथा सांगता सांगता नृत्य करायचे. मुकाभिनय असतो तो. समजा द्रौपदी चिरहरण घ्या, भागवतातली एखादी कथा घ्या, रामायणातली महाभारतातली एखादी कथा घ्या, तर त्यातली पात्र जी आहेत, कॅरेक्टर्स जी आहेत, ती सादर करत असताना समजा ही महाभारतातली कथा कोणीतरी कोरिओग्राफ करत आहे, तर महाभारतातला दुर्योधन दाखवायचा आहे, एकदा कृष्ण दाखवायचा आहे, एकदा अर्जुन दाखवायचा आहे, तर प्रत्येकजण कसा रिॲक्ट होईल एखाद्या डायलॉगवरती, तो डायलॉग तर मुक्यानेच म्हणजे ॲक्शननीच प्रेझेंट करायचा आहे. मग त्यावरती दुसरा जो रिॲक्ट होणार आहे त्याने कसं व्हायचं आहे. आता समजा द्रौपदी चिरहरणाचा प्रसंग आहे, द्रौपदीचं वस्त्र फेटत असताना किती तावातावाने तिचे 5 नवरे रागाने उठून निघतील, किंवा आजूबाजूचे जे बघणारे होते गुरु ते किती रागाने बघतील की हे काय चाललंय आमच्या समोर आणि आम्ही काही याबद्दल करू शकत नाही आहोत, आमचे हात बांधलेले आहेत. मग तो त्यांचा द्वेष, तो त्यांचा राग तुमच्या एक्सप्रेशनमधून दिसला पाहिजे. नर्तकाचं जितकं काम आहे तितकंच कोरिओग्राफरचं पण काम आहे. मी तर म्हणेन हे सगळं परस्पर संबंधित काम आहे. खरंच आहे. म्हणजे नुसतं काव्य लिहिलं तर ते पोचत नाही प्रेक्षकांपर्यंत, ते उत्तम गायलं पण गेलं पाहिजे. तसं कोरिओग्राफरने नुसतं बसवून दिलं म्हणून काम होत नाही. बरोबर आहे. नर्तकानेही त्याच्यावर काम करायला लागतं की बाबा यांच्या कल्पनेतून हे निघाले आणि हे मला प्रेझेंट करायचे. तर ह्या एकमेकाला पूरक गोष्टी आहेत. नक्कीच. आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक आहे तो पुन्हा एकदा रियाज आणि संयम, हे सगळे गुण आपल्यात असणं आवश्यक आहे. नक्कीच. मला अजून एक प्रश्न मनात आहे की बरेच वेळेला आपण ऐकतो की आता नृत्यामध्ये विशारद पूर्ण झालंय आणि एखाद्या सखीच्या मनात येऊ शकतं की आता मला स्वतः शिकवण्यासाठी पुढे यायचंय, स्वतःची संस्था सुरू करायची किंवा क्लासेस सुरू करायचे आहेत. तर आपल्या जवळजवळ 9 शाखा आहेत, आपण स्वतः तिथे जाऊन शिकवताय. तर 9 शाखा अगदी काय एकदम सुरू केल्या नाही, तर कुठेतरी ही सुरुवात करायला लागते. तर मला वाटतं या दृष्टिकोनातून आपलं मार्गदर्शन आम्हाला हवंय. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. नृत्यातील करिअर, संधी आणि आरोग्य हा आजचा आपला विषय आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत मानस यात्रे. ब्रेक पूर्वी आपण इथपर्यंत आलो होतो की साधारणपणे सखीचं शिक्षण झालेलं असेल, नृत्यातलं शास्त्रीय शिक्षण, तिने पदवीही संपादन केलेली असेल आणि तिच्या मनात इच्छा असेल की आता आपली संस्था सुरू करावी, आपण क्लासेस सुरू करावे. तर साधारण ही जी प्रक्रिया आहे तर याची सुरुवात नेमकी कशी करायला हवी आणि हे सुद्धा थोडंसं बहरत जायला वेळ द्यायला लागतो. तर कशा पद्धतीने याविषयी आपण मार्गदर्शन कराल, काय सांगाल? हा खूप छान प्रश्न विचारलास. कारण खूपदा असं होतं, आता खूप जणी विशारद अलंकार होतात, प्रत्येकीच्या मनात असतं की आपलं स्वतःचं इन्स्टिट्यूट असावं आणि ते नक्कीच चांगलंच आहे. त्यानिमित्ताने प्रत्येक कलेचा प्रचार आणि प्रसार होत असतो या माध्यमातून. पुन्हा एकदा यासाठी तुम्हाला पेशन्स आणि पॉझिटिव्हिटीची खूप गरज आहे. सुरुवातीच्या काळात तुम्ही असं करू शकता, 1-2 ओळखीच्या मुलींना घेऊन त्यांना शिकवणं सुरू करू शकता किंवा स्वतःच्याच गुरूंना असिस्ट करू शकता त्यांच्या क्लासमध्ये. त्यानंतर तुम्ही इन्स्टिट्यूट ओपन करा. छोटंसं इन्स्टिट्यूट ओपन करून तिथे 4-5 मुलींना शिकवायला घेतलं, त्यांची छान तयारी झाली की तुम्ही योग्य पद्धतीने ॲडव्हर्टाईज करू शकता. आता ॲडव्हर्टाईजची पण माध्यमं खूप आहेत, तर त्याद्वारे तुम्ही ॲडव्हर्टाईज करू शकता. मौखिक असेल, कुठे बॅनर लावून असेल, कुठे पॅम्पलेट्स देऊन असेल. आणि त्यानंतर
हळूहळू तुम्ही तुमच्या ब्रांचेस पण वाढवू शकता. म्हणजे की एका ठिकाणी छान सक्सेस मिळाला, कारण पेशन्स मी याकरता म्हटलं की किती मोठे गुरु असून देत त्यांचाही हा अनुभव असेल की आज इन्स्टिट्यूट ओपन केल्या आपल्या गल्लीत क्लास सुरू झाला आहे म्हटल्यानंतर बऱ्याच मुली अगदी येतात ग्रुपने. शेजारची आली म्हणून आली, मला काय एखाद्या कार्यक्रमात डान्स बसवून हवा आहे म्हणून आली, अशा 30-40 समजा एकदम आल्या. पण कदाचित 1-2 महिन्यांनी त्यातल्या 15 किंवा 20च असतील. काय असतं की अगदी मनापासून शिकणारी फार कमी असतात आणि मग ते पेशन्स आपल्यामध्ये पाहिजेत. बरोबर, मुळात ते आहे. आणि मग त्यानंतर तुम्ही तुमचं हळूहळू व्याप वाढवा. बरं, या मुलींना जेव्हा आपण परीक्षेला बसवतो किंवा काय करतो की काय होतं, एकदा तुम्ही इन्स्टिट्यूट सुरू केलं, साधारण 1 वर्ष 2 वर्ष गेलं किंवा वर्ष व्हायच्या आधीच मी तर म्हणेन ॲडमिशन घेतल्याच पालक पहिला प्रश्न हा विचारतात, यात काही परीक्षा असतात का, आणि मग त्या कशा द्यायच्या, किती वर्षात हा कोर्स पूर्ण होतो, त्यांना सगळ्याची घाई असते. ते त्यांच्या ठिकाणी योग्य असतात असं मला वाटतं. मग त्यावेळेला आपण पेशन्स ठेवायचे. इन्स्टिट्यूट चालवत असताना शक्यतर आपली कुठची तरी डिग्री आपल्या हातात असली पाहिजे. मग कथकमध्ये BA MA असेल किंवा विशारद अलंकार असेल, कोणती डिग्री हातात पाहिजे. तुम्ही जर का गांधर्वचं विशारद पूर्ण केलेलं असेल तर त्यांचं विशारद नंतर एक रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला मिळतो, जो अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे या मुलींना जर का परीक्षेला बसवायचं असेल तर गांधर्वचा फॉर्म भरताना आपला रजिस्ट्रेशन नंबरचा स्टॅम्प त्या फॉर्मवरती लागतो गुरूंचा. मग त्यासाठी डिग्री तुमच्या हातात पाहिजे. असं मुळीच करू नका की अर्धवट शिक्षण घेतलेलं आहे आणि इन्स्टिट्यूट सुरू केलं आहे. खरंच आहे, तुम्हाला तो अनुभव यायला हवा. आणि मी म्हटलं तसं पेशन्स याकरता ठेवायचे, आपल्याला आलेल्या मुलींना हे नाही दाखवायचे की मी किती शिकले, मला किती काय काय येत आहे. आपल्याला त्यांच्याकडून हळूहळू एक गोष्ट करवून घ्यायची. त्यामुळे त्यांना किती त्यात आवड आहे, त्यांची पुन्हा एकदा आकलन शक्ती कशी आहे, त्याप्रमाणे त्यांचे हस्तक तोडे छान करून घ्यायचे. आणि मग त्या मुलींना आल्याबरोबर हे असतं की आम्ही कुठच्या तरी स्टेजला परफॉर्म करू शकतो का, स्पर्धेत भाग घेऊ शकतो का किंवा काय. तर त्यांना हेच सांगायचे की तुम्ही उत्तम नाचलात, तुम्ही छान यात रियाज केलात आणि तुम्ही छान मेहनत घेतली तर निश्चितपणे तुम्हाला कुठल्याही स्टेजला आम्ही घेऊन जाणार आहोत. पण आल्याबरोबर तुम्ही म्हणाल आम्हाला स्टेजवर संधी पाहिजेत, असं कुणाच्याच आयुष्यात झालेलं नाही. आणि मला वाटतं या दृष्टीने तुम्ही पालकांना काय मार्गदर्शन कराल, कारण बरेच वेळेला असं होतं की एखादी मुलगी शिकायला येते, ती बिचारी प्रयत्नही करते पण तिला तितकं ते जमत नसतं आणि पालक कुठेतरी थोडीशी जबरदस्ती करताना दिसतात की नाही तुला नृत्य आलंच पाहिजे किंवा काय. तर या दृष्टीने पालकांना तुम्ही काय सांगाल, काय संदेश द्याल? पालकांना मी म्हणेन की तुम्ही त्यांची आवड जपा आणि त्यांची आवड लक्षात घ्यायला शिका. मी मगाशी म्हटलं तसं मुद्दाम आता इथे त्याकरता मेन्शन करते आणि माझ्या प्रत्येक मुलाखतीत मी हे मेन्शन करते. 4 प्रकारचे साधारण विद्यार्थी तुमच्याकडे येतात इन्स्टिट्यूट ओपन केल्यावर. एकाला शेजारची आली म्हणून यायचे, दुसऱ्याला काहीतरी फंक्शनमध्ये फॅमिली फंक्शनमध्ये परफॉर्म करायचे, तिसऱ्याला त्याची आई घेऊन येते आणि म्हणते की मला नाही हो माझ्या तरुणपणी करता आलं, तर हिने तरी करावं अशी इच्छा आहे, बघा हिला जमतंय का. आणि चौथा असतो ज्याला खरोखर त्याची आवड असते, तो इथून तिथून माहिती काढतो काय असतं काय नाही यासाठी प्रयत्नशील असतो. मी मुद्दाम इथे उदाहरण देईन माझ्या अजून एका स्टुडंटचा. ती अगदी 4-5 वर्षाची असताना माझ्याकडे आली. तिच्या आईला आवड म्हणून तिने तिला क्लासमध्ये माझ्या घातलं आणि पहिल्या दिवशी आल्यानंतर ती टेबलवरती नुसतीच बसून होती किती वेळ तरी. आता क्लास सुटायची वेळ आली तरी ती काही उतरून यायला तयार नाही. मग आम्ही असं ठरवलं की आता हिला कसं उभं करायचं. तर मी माझ्या बाकीच्या सिनियर स्टुडंटना जमवलं आणि म्हटलं 1 मिनटं इकडे या तुम्ही, मी काहीतरी आयडिया करते. मी माझा पाय जमिनीवर आपटला आणि म्हटलं माझ्या पायातून ना आवाज येतो, हे तुमच्या येतोय का गं. तर त्या म्हणल्या, त्यांनी पाय आपटला आणि म्हणल्या हो येतोय ना. म्हटलं आपण हिला विचारूया का हिच्या पायातून येतोय का आवाज. पण नको म्हटलं, हिला नको विचारायला, ही काय उतरतच नाही आहे टेबलवरनं खाली. तर म्हटलं हिच्या पायातून कुठून आवाज येणार. तिला काय झालं माहिती नाही, त्या सणकीसरशी ती खाली उतरली आणि जोरात पाया पडला आणि म्हणली माझ्या पण पायातून आवाज येतो. तर असं तुम्हाला उद्युक्त करता आलं पाहिजे. बरोबर, खरं की त्यांना करायचं असतं, कुठेतरी ते लाजत असतात, बुजरे स्वभावाचे असतात, कित्येकदा त्यांना आवडही नसते. आता माझ्या नेरळच्या एका ब्रांचला एक मुलगी आली गेल्याच महिन्यात, ती म्हणली मम्मा सांगते ना म्हणून मी टीचर आली आहे, हे कथक काय असतं मला माहिती नाही आहे. पण आज ती इतकं मनापासून शिकते. तर त्यांचं जे मन वळवायचंय ना
तो तिथे तुमचा कस लागतो आणि ही पूर्ण गुरुची जबाबदारी असते की हे पालकांना सांगणं आणि पालकांनी अर्थात या गोष्टी समजून घेणं हे खूप आवश्यक आहे. मला या दृष्टिकोनातून अजून एक प्रश्न मनात आहे. खरं तर विषय मोठा आहे, पण तरी सुद्धा एक प्रश्न विचारावासा वाटतो की साधारण आपण नृत्याचा जेव्हा करिअर म्हणून विचार करतो त्यावेळेला चढ उतार हे येतच असतात, जसं तुम्ही मगाशी म्हणालात. पण अशी पण एखादी फेज येऊ शकते, जसं कोविडच्या काळात झालं, सगळे जे कार्यक्रम होते ते पूर्णतः बंद होते आणि मग आपण करिअर करताना कुठेतरी भीती असते की बापरे मग मी आता काय करावं. तर आपण या दृष्टीने काय मार्गदर्शन कराल की हे करिअर करत असताना अजून काही करणं हेही आवश्यक आहे का? या दृष्टीने काय सांगा? आहे, निश्चितपणे आहे. कारण मी माझंच उदाहरण देईन की कोविडमध्ये असं झालं ना की सुरुवातीला ऑनलाईन जॉईन व्हायचे म्हटल्यानंतर अगदी सगळ्यांनी जॉईन केला क्लास. पण काही दिवसांनी अशी गत झाली ना की तो नेट पॅक भरायचा आहे किंवा काय करायचंय तर पगार वेळेवर येत नाहीये, तर लोक माझी फी कशी देणार. बिचाऱ्यांना शेवटी प्रत्येकाला स्वतःचा स्वाभिमान असतो. मी कितीही म्हटलं की बाबा जेव्हा तुमचं सगळं रेग्युलर होईल तेव्हा माझी फी द्या, पण त्यांचा क्लास थांबवू नका, मुलींचा त्यांचं नुकसान करू नका, असं कितीही म्हटलं तरी प्रत्येकाला शेवटी स्वाभिमान असतो. मुलांनी सुरुवातीला ऑनलाईनमध्ये जॉईन केलं, पण नंतर नंतर त्यांची संख्या घटत गेली, परत ती वाढत गेली, असं यातही चढ उतार झाले. मग अशा वेळेला पूर्णपणे तुम्ही जर का घराची एक काय म्हणायचं त्याला जबाबदार व्यक्ती आहात, घराची पूर्णपणे जर का तुमच्यावरती जबाबदारी आहे आर्थिकदृष्ट्या, तर फक्त कलेवर अवलंबून राहणं कठीण आहे. त्यावेळेला तुमच्याकडे पर्यायी काही ना काहीतरी असायला हवं. म्हणजे कोविड सारखी गत जर आली तर मात्र पर्याय काहीतरी अवेलेबल तुमच्याकडे असायला हवा. आणि या दृष्टिकोनातून मला अगदी थोडक्यात मार्गदर्शन करा की जसं तुम्ही ठुमरीकार सुद्धा आहात, तुम्ही ठुमरी लिहिता, तर मला वाटतं हे सबस्टिट्यूट काहीतरी ऑप्शन आहे, दुसरं काहीतरी तुम्ही करत आहात. तर या दृष्टीने काय सांगाल की या कलेबरोबर आणखीन काय करता येऊ शकतं, असे काही पर्याय सुचवता येतील तर आम्हाला थोडक्यात सांगा. मी म्हटलं तसं की स्वतःचं इन्स्टिट्यूटच दरवेळी असायला हवं असं नाही. कुठल्याही कार्यक्रमाची कोरिओग्राफी घ्या, कुठल्याही एखाद्या शाळेत कॉलेजात हल्ली नृत्य गुरु हवे असतात, तर तिथे ऍप्लिकेशन करा. तुम्ही नृत्यगुरू म्हणून तिथेही खूप छान काम करू शकता. मोठमोठे इव्हेंट्स होतात, हल्ली रियालिटी शो होतात, तिथेही कोरिओग्राफर लागतात, तर तिथे कोरिओग्राफर म्हणून काम करा, जेणेकरून आपण जी कला अवगत केलेली आहे त्याचा सुयोग्य वापर होईल आणि सगळ्यांना त्याचा फायदा होईल. आपल्या कलेचाही प्रचार प्रसार निश्चितपणे होईल, स्वतःला मानसिक स्वास्थ्य त्यातून लाभेल, समाधान लाभेल. मला वाटतं खरंच खूप छान आपण बोललात. कारण ज्याला आपण नृत्यातल्या करिअर संधी म्हणतो त्यावेळेला त्याच्यातले चढ उतार, त्याच्यातले बारकावे बरेचदा समजत नाहीत. मॅडमनी खूप इथे वेळात वेळ काढून त्या इथे आल्यात तुम्ही आणि खूप छान मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांना केलं. त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्री टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. आणि प्रेक्षको लक्षात ठेवा की नृत्याचा ज्यावेळेला करिअर म्हणून विचार करताय तेव्हा या सगळ्या गोष्टींचं भान आपल्याला कुठेतरी ठेवायचं आहे. आजचा हा विषय कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी वेगवेगळे माध्यमं आपल्यासाठी नेहमीच खुली असतात. आपण यूट्यूबवर, फेसबुकवर नेहमी प्रतिक्रिया देऊ शकता. असेच वेगवेगळे विषय आपल्या वेगवेगळ्या भागांमधून आम्ही घेऊन येत असतो. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता मात्र इथेच थांबतेय. नमस्कार.